नॅशनल शुगर फेडरेशनचे कार्यकारी संचालक नाईक नवरे साहेब आणि दिल्लीतले उपस्थित सर्व पत्रकारांचं मी नॅशनल फेडरेशनच्या वतीनं प्रथमतः मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की 2 वाजता ठरली होती आपली प्रेस कॉन्फरन्स, पण थोडा दुसऱ्या मीटिंग्स लागल्यामुळे ती 12 वाजता घ्यावी लागली. आपण आलात, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची पत्रकार परिषद प्रामुख्यानं 10 ऑगस्टला एक राष्ट्रीय सहकारी फेडरेशनचा एक मोठा कार्यक्रम दिल्लीमध्ये होतो आहे आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा मला वाटतं आपल्या सर्वांना प्रेस नोटमध्ये आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नॅशनल शुगर फेडरेशनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण हा एक नवीन उपक्रम सुरू करतो आहे. कारण फेडरेशनला स्थापना होऊन 61 वर्ष झालेली आहेत आणि आता हे 62वं वर्ष साधारणतः चालू आहे. तर आत्तापर्यंत या फेडरेशनने असा एकत्रित कधी कार्यक्रम घेतला नव्हता. तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की सकाळी AGM होईल, म्हणजे 10:30 ते 11:15 पर्यंत, आणि त्यानंतर टेक्निकल सेमिनार्स आम्ही 2 सेमिनार्स घेतो आहे आम्ही, आणि त्यामध्ये हायटेक बायो इंटेन्सिव्ह शुगर कॅन फार्मिंग हा एक सेमिनार होणार आहे. तो 11 ते पावणे 12 पर्यंत असेल. आणि दुसरा टेक्निकल सेमिनार गव्हर्नमेंट पॉलिसीज फॉर स्ट्रेंथनिंग ऑफ इंडियन शुगर सेक्टर, हा पण एक 45 मिनिटाचा सेमिनार आहे. तर याच्यामध्ये कन्सर्न डिपार्टमेंटचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरीज आहेत त्यांनी याचं मान्य केलेलं आहे आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि बायो इंटेन्सिव्ह शुगर कॅन फार्मिंग ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती डिस्कशन होईल आणि त्यानंतर लंच ब्रेक होईल आणि पुन्हा दुपारी 3 वाजता देशाचे गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शहा साहेब हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर साधारणतः शुगर इंडस्ट्री संबंधित असणारे जे मिनिस्टर्स आहेत, मग पेट्रोलियम मिनिस्ट्री आहे, कॉमर्स मिनिस्ट्री आहे, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन मिनिस्ट्री आहे आणि ॲग्रिकल्चर. तर आम्ही ह्या कन्सेंट डिपार्टमेंटच्या मिनिस्टर्सला पण आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. तर ते पण बहुतेक सगळेजण ह्या प्रोग्रामला येणार आहेत आणि मग तो दुपारी 3 ते 5:30 पर्यंतचा प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्राममध्ये आम्ही अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन पण ठेवलेलं आहे की 22-23 मध्ये देशामधल्या सहकारी साखर उद्योग कारखानदारीमध्ये ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे अशांना पुरस्कार आम्ही देणार आहोत आणि तो पुरस्कार वितरण समारंभ पण आहे. आणि एकंदरीत साखर उद्योगाच्या समोरचे जे प्रश्न आहेत आणि जे इश्यूज आमचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्तरावरती प्रलंबित आहेत या प्रश्नावर पण सविस्तर चर्चा मला असं वाटतं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होईल. साधारणतः त्या कार्यक्रमाचा जो व्हेन्यू आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आहे जनपदचं, ते आम्ही मान्य केलेलं आहे आणि साधारणतः 700 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि पूर्ण दिवस हा कार्यक्रम आहे. तर आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला पण यावं हे पण निमंत्रण आहे आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व साखर उद्योगांच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं याची आपल्यामार्फत माहिती व्हावी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे. त्यामध्ये 2 गोष्टी आहेत आपल्याला ह्याच्यापेक्षा ॲडिशनल मला आपल्याला सांगायचे आहेत की अमित शहा साहेबांचं पूर्ण सहकार्य आम्हाला साखर उद्योगाच्या दृष्टीनं खूप मिळतं आहे. बरेच प्रलंबित इश्यूजसुद्धा आम्ही नॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये मी या राष्ट्रीय सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यापासून आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा आमच्या आणि त्यांच्या बैठका झाल्या. फक्त नॅशनल फेडरेशनच नाही पण इतर असोसिएशनला सुद्धा आम्ही घेऊन बरोबर जातो आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेवलला साखर उद्योगाच्या संदर्भातला एक रिलायबल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन किंवा सरकारला जी माहिती अभिप्रेत आहे
साखर उद्योगाच्या दृष्टीनं ती संपूर्ण माहितीवारी आकडेवारीसहित ग्राउंड लेवलची ही नॅशनल शुगर फेडरेशन मार्फतच आम्ही त्यांना पुरवतो आणि त्याचा फायदा एक असा व्हायला लागला की करेक्ट पॉलिसीज करायला आणि कुठलेही निर्णय करताना ते जे फिगर्समध्ये अप्स अँड डाऊन्स होता कामा नाहीत. तर ह्याचा एक खूप चांगला फायदा आता आपल्याला या माध्यमातून व्हायला लागलेला आहे. त्याचबरोबर आम्ही हा जो आहे राष्ट्रीय सहकारी साखर संघ जो आहे, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आमचे जवळजवळ 260पेक्षा अधिक मेंबर्स आहेत आमचे देशामधले साखर उद्योगामधले म्हणजे सहकारातले. आणि त्यांच्यामार्फत आम्ही जे काय आज ह्या देशामध्ये जी काही इंडस्ट्रियल ग्रोथ झालेली आहे, मी दाव्यानं सांगेल की सोशल इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट ही फक्त आणि फक्त शुगर इंडस्ट्रीच्या माध्यमातून झालेली आहे. आणि जवळपास 1/3 ऑफ द आपल्या देशाचा औद्योगिक ग्रोथ रेट जर बघितला तर हा 1/3 ग्रोथ रेट हा शुगर इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि म्हणून एक काळ असा होता की ती शुगर इंडस्ट्री म्हणायचो आपण, पण आता ती एनर्जी इंडस्ट्री म्हणण्याची वेळ आलेली आहे. कारण इथेनॉलमध्ये आपण आहोत, बायो CNGमध्ये आपण आहोत, कंपोस्टिंगमध्ये आपण आहोत, रॉ शुगरमध्ये आपण आहोत, एक्सपोर्ट इम्पोर्ट हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो, को जनरेशनमध्ये आपण आहोत. आणि साखर कारखानदारीमध्ये कुठलाही वेस्ट जात नाही आता. म्हणजे अगदी मळी असेल, बगॅस असेल, प्रेसमड असेल किंवा कंपोस्ट असेल, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण व्हॅल्यू ॲडिशन करायला लागलेलो आहे. आणि मला असं वाटतं हे सगळं टेक्निकल नॉलेज देण्याचं काम, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज फ्रेम करण्याचं काम, यामध्ये जर पुढाकार कोणाचा असेल तर तो राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा आहे. हे मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतं. मी चेअरमन झाल्यानंतर एक फॉलोअप सेल आम्ही फेडरेशनमध्ये स्थापन केलेला आहे. हा पहिला प्रयोग केलेला आहे आणि 2 ऑफिसर्स आम्ही ह्या कामासाठी डिप्यूट केलेले आहेत. ह्या 260 सहकारी साखर कारखान्यांचे दिल्लीमध्ये कारखान्यांचे काय प्रॉब्लेम्स असतील, त्यांची काय इश्यूज पेंडिंग असतील किंवा साखर उद्योगाचे काय पॉलिसीज असतील, ह्याचा इत्थंभूत फॉलोअप करण्याचं काम हे ह्या सेलच्या मार्फत केलं जातं आणि त्याला एक चांगला रिस्पॉन्स आता आम्हाला मिळालेला आहे. आमच्या अचिव्हमेंट्स जर बघितलं आपण तर इन्कम टॅक्समध्ये माफी मिळवून देण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला. 2 लाख कोटीचं इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम, ज्यामुळं डिस्टिलरी एक्सपान्शन को जनरेशन वाढलं, त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. गेल्या वर्षी 60 लाख मेट्रिक टनापर्यंतचा एक्सपोर्ट करण्यामध्ये पुढाकार हा फेडरेशनने त्याच्यामध्ये प्रामुख्याने घेतला. आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग हे आता 15% आलेलं आहे ॲज ऑन टुडे. ते आम्हाला 20% न्यायचं आहे, भविष्यामध्ये 25% न्यायचं आहे. आणि नीती आयोगाच्या माध्यमातून 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 1700 कोटी लिटरचा इथेनॉलचा प्लॅन हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता विचाराधीन आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप हे राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या मार्फत केला जातो. आणि ही जे फेडरेशन आहे हे ऊस उत्पादक शेतकरी यांच्या भल्याकरता, त्यांच्या भवितव्याकरता या फेडरेशनचे निर्णय आम्ही करत असतो आणि हे सगळे पुरस्कार आम्ही कारखान्यांना देत असतो. एवढंच मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. खास करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जेव्हापासून सहकारिता खात्याचे मंत्री झाले, नव्यानं सहकार खातं स्थापन झालं, त्यापासून थोडं आमच्या फेडरेशनला पण वेटेज आलेलं आहे. कारण कुठलीही मागणी जर फेडरेशननी सहकार विभागाला केली आणि सहकारिता विभागामार्फत ते पत्र किंवा तो प्रस्ताव जर इतर डिपार्टमेंटला गेला तर तो इमिजिएटली त्याच्यावरती कारवाई होती आणि त्याची प्रोसेस फास्ट होती. आणि म्हणून मी त्यांचं पण या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी यावं ही आपलं सर्वांना निमंत्रण आहे. आणि ही प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर बँक्वेट हॉलला आपली त्या ठिकाणी आपली दुसरी मीटिंग आहे, तिथे आपण यावं अशी आपण सर्वांना विनंती आहे. महाराष्ट्रात 21 पैकी देशात जे पुरस्कार दिले गेले त्यापैकी 10 पुरस्कार महाराष्ट्राला दिले गेले. महाराष्ट्राचं साखर कारखाना क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं दिसतं की असं नाही. एकंदरीत 260 साखर कारखान्यामध्ये जवळपास 100पेक्षा जास्त कारखाने महाराष्ट्रामध्ये सहकारात काम करत आहेत. आणि आपल्यानंतर गुजरात आहे,
आणि कर्नाटक आहे. त्यामुळे हे 3 मेजर राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये संख्या जास्त आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या पण अशा काही पॉलिसीज आहेत की ज्या पॉलिसीमुळं इफिशियन्सी वाढली आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधली सुद्धा सहकारातली कारखानदारी ही अतिशय सक्षमतेनं चालते आणि इतर पण राज्यांना काही पुरस्कार त्यात दिले गेलेले आहेत, परंतु महाराष्ट्राची संख्या जास्त आहे. या पुरस्कारामध्ये अत्युत्कृष्ट कारखाना म्हणून पुरस्कार आहे, पण अनेक कारखान्यांच्या जे ऊसतोड कामगार असतात त्यांच्यासाठी साखर शाळा सुरू करण्याचे आदेश होते, मात्र त्या प्रमाणात चालत नाही. प्रत्येक वेळेस या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. तर यावर काही तुम्ही फेडरेशन म्हणून काही आदेश देणार आहात का, काही निर्देश देणार आहात? नाही, फेडरेशन असे काही निर्देश वगैरे देऊ शकत नाही, पण गोपीनाथ मुंडे जे महामंडळ आता स्थापन झालेलं आहे आणि त्याचा उद्देशच एक आहे की ऊस तोडणी मजुरांचं सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने आजही बऱ्याच कारखान्यांच्या स्तरावरती साखर शाळा आहेत, बऱ्याच कारखान्यांच्या स्तरावरती हायस्कूल्स पण आहेत आणि मला असं वाटतं की तो मायग्रेट झालेला जो लेबर आहे आणि त्यांची मुलं मुली जी आहेत त्यांना तशा प्रकारची फॅसिलिटी आपण दिलेली आहे. परंतु आता ज्या भागामध्ये ते राहतात, आता बऱ्याच ठिकाणी असं सुरू झालं की निवासी आश्रमशाळा तिकडे सुरू झालेल्या आहेत आणि त्या निवासी आश्रमशाळेमध्ये ते मुलांना मुलींना ठेवतात आणि ते लोक ऊस तोडण्याकरता कारखान्यावरती येतात. त्यामुळे आता आणि बऱ्याच आता ही मला नाही वाटत पुढच्या पिढी त्यांच्यातल्या या ऊस तोडणीच्या कामामध्ये राहतील असं मला वाटत नाही, कारण त्यांनी किती वर्ष पिढ्यानपिढ्या हेच काम करावं. त्यांनाही वाटतं आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, आरक्षण आहे त्यातून चांगलं आम्हाला काही नोकऱ्या मिळाव्यात, काही व्यवसाय मिळावा. तर आता नवीन पिढी जी आहे येणारी पुढच्या 5-10 वर्षामधली ती मला असं वाटतं बहुतेक डायव्हर्ट होईल. याच प्रश्नाला जोडून कामगारांच्या आरोग्याचे प्रश्न असतात, राहण्याच्या ठिकाणाची व्यवस्था असतात, त्या संबंधित तुम्ही कारखान्यांना काय सांगता का की त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित असावी किंवा आरोग्याचे प्रश्न? नाही, याच्यामध्ये असं आहे की बरेच साखर कारखाने, कारण वर्षानुवर्ष त्या लेबर लोकांचा आणि त्या कारखान्यांचा हा ऋणानुबंध आहे, ते काय फक्त कामापुरता नाही आहे. म्हणजे बऱ्याच कारखान्यामध्ये जर तिकडं आता उदाहरण आमच्या कारखान्याचं सांगतो, गेल्या 2 वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता. कारखान्याचा सीझन हंगाम संपल्यानंतर ते लेबर म्हणाला आम्ही तिकडे जाऊन काय करू, तिकडे प्यायलाच पाणी नाही. मग आम्ही त्यांना 3 महिने ऑफ सीझनमध्ये आमच्या कारखान्याच्या साईटवर ठेवलं, मग त्यांना सगळ्या नागरी सुविधा आपण दिल्या. त्यामुळे आता बऱ्याच कारखान्यावरती आरोग्य सुविधा केंद्र झालेले आहेत, उपकेंद्र झालेले आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हर्नमेंटची झालेली आहेत, कारण कारखान्याचा कॅम्पस 100-150 एकराचा असतो. तर तिथं ह्या सगळ्या गोष्टी आता अवेलेबल झालेल्या आहेत आणि हे दरवर्षीचेच इश्यूज आहेत. त्यामुळं प्रत्येक कारखाना ह्या गोष्टीची व्यवस्था करतो. आता केंद्रात पुन्हा मोदींचं सरकार आलं आहे, त्याच्या आधी इथेनॉलच्या प्रोडक्शनवर ब्रेक लावला होता, तो आता उठला आहे असं समजायला पाहिजे का? आणि इथेनॉलचं जे टार्गेट आहे 35% ते अचीव व्हायला आता किती कालावधी होणार आहे या सगळ्या ब्रेकवर? नाही, आता यावर्षी 6 डिसेंबरला इथेनॉलवरची बंदी आणली, ती बी हेवी मॉलिसिस आणि ज्यूस आणि सिरप टू इथेनॉलवरती बॅन आणला होता. सी हेवी मॉलिसिसचं इथेनॉलचं प्रोडक्शन चालू आहे आणि तो जो काही कोटा होता तो कोटा सगळ्या कारखान्यांनी त्याप्रमाणे पुरवठा केला. आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी अमित शाह साहेबांना भेटलो आणि 7.5 लाख मेट्रिक टन एवढं बी हेवीचं मॉलिसिस कारखान्यामध्ये स्टॉकला होतं. आता त्याचा उपयोग काय करायचा, कारण ती 6 डिसेंबरचा स्टॉक होता आणि बॅन तर आला. आम्ही त्यांना पटवून दिलं, 2 मीटिंग झाल्या आणि मग त्यांनी एक 10 दिवसामध्ये ऑर्डर्स काढल्या की तो स्टॉक कन्वर्ट करायला त्यांनी परमिशन दिली आणि त्यामुळं 16 का 17 कोटी लिटर इथेनॉल एक्सेस जे वाया गेलं असतं त्याला परमिशन मिळाली आणि 2300 कोटीच्या आसपास रेव्हेन्यू त्या कारखान्याला उपलब्ध झाला. त्यामुळे हा झाला शिल्लक स्टॉकच्या बाबतीतला. आता जे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून जे सीझन सुरू करायचं आहे, आता इन्फॉर्मेशन गोळा करायचं काम चाललेलं आहे की प्लांटेशन किती आहे, अंदाजे क्रशिंग किती होईल. सुदैवानं प्री मान्सून चांगला झाला आहे, सुदैवानं मान्सूनही चांगला होतो आहे आणि विशेष करून बऱ्याच भागातली धरणंसुद्धा ही आता 70-80% भरत आलेली आहे आणि एकदा पाण्याची उपलब्धता जर चांगली झाली तर साहजिकच शेतकरी हा ऊसाकडेच वर्ग होतो, कारण शाश्वत क्रॉप आहे, शाश्वत FRP आहे आणि शाश्वत पेमेंट आहे.
त्यामुळं मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही आता प्रेझेंटेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही 3-4 गोष्टी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. एक MSPच्या किमतीमध्ये वाढ करावी आणि साधारणतः 42 रुपयाचा आमचा प्रस्ताव आहे. त्याच्यावर कमिटी बसली, एक्झामिन करते. बी हेवी आणि सिरप ज्यूसच्या इथेनॉलचे रेट्स गेल्या वर्षीपासून वाढवलेले नाही आहेत. तर त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कमिटी केलेली आहे. ती पण डिस्कशन पाईपलाईनमध्ये आहे. तिसरी गोष्ट, आता आमच्याकडे जी स्टॉक पोझिशन आहे आता ओपनिंग स्टॉक, तो ॲप्रॉक्सिमेटली 90 लाख मेट्रिक टनच आहे आणि 57 ते 60 लाख टन आपल्याला ऑफ सीझनमधलं डेली डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय एक्सपोर्टला परमिशन द्यावी असा पण प्रस्ताव दिलेला आहे. आणि हा जो काही बॅन तुम्ही ठेवलेला आहे तो बॅन आपण हे सगळे आकडेवारी बघितल्यानंतर तो आपण बॅन उठवावा आणि तो बॅन उठवून तुम्ही बॅलन्स पॉलिसी करा. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की ग्राहकाला पण साखर मिळालीच पाहिजे. त्याचबरोबर एक्सेस साखर झाली तर शुगर स्टॉक जास्त वाढवण्यात पण काय अर्थ नाही, कारण त्याचा व्याज आणि हप्ते बँकेला पैसे भरावे लागतात. पुन्हा लिक्विडिटीचा प्रश्न येतो. पुन्हा FRP 5 वर्ष वाढवली, MSP 5 वर्ष वाढवलीच नाही, तोही प्रश्न आहे. तर हे सगळे आम्ही एकत्रित मुद्दे मला असं वाटतं मांडले आणि टॉप ऑथॉरिटीपर्यंत सुद्धा, म्हणजे विशेषतः आम्ही गृहमंत्री साहेबांच्याकडं ह्या गोष्टी मांडल्या. राज्याच्या वतीने सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या भेटीमध्ये ज्या ज्यावेळेस दिल्लीला येतात त्यावेळेस त्यांनी हेही प्रस्ताव मांडले. मागच्या 8 दिवसापूर्वी अमित शहा साहेब पुण्याला आले होते 2 दिवस, तिथं पण ह्याचं प्रेझेंटेशन झालं. आणि मला असं वाटतं की लवकरच याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सकारात्मक मार्ग काढेल असा विश्वास आहे. राज्यामध्ये करण्यासाठी काय पावलं उचलणार? निर्यात शाश्वत व्हावी साखरेची. आणि नाही, आम्ही 10 ऑगस्टला एक आम्ही रोडमॅप प्रकाशित करणार आहे. ते मगाशी मी सांगायचं राहून गेलो. आणि त्या रोडमॅप आम्ही पण तुम्हाला देऊ. तर त्या रोडमॅपमध्ये 10 वर्षाची एक कॉन्स्टंट पॉलिसी असली पाहिजे. तुम्ही कमी जास्त करा त्याच्यामध्ये, पण कुठली गोष्ट बॅन पण होता कामा नये आणि कुठली गोष्ट नवीन पण सुरू होता कामा नये. एक पॉलिसी 10 वर्षाची जर ठेवली आपण रोडमॅप म्हणून, तर तो रोडमॅप आम्ही तयार करतोय, तो फायनल झाला आहे आता. आणि त्यामध्ये एक्सपोर्टची पॉलिसी कशी असावी, रेग्युलेटिंग ऑथॉरिटी कशी असावी, डोमेस्टिक कन्झम्पशनची साखर किती लागते घरेलू कामासाठी, कमर्शियल कामासाठी साखर किती लागते, त्याच्यानंतर FRP ही वाढ केली चांगली गोष्ट आहे, कारण ती शेतकऱ्याला त्याचा दाम मिळालाच पाहिजे. पण त्याचबरोबर MSP सुद्धा लिंकअप विथ FRP, इथेनॉलचे प्राइसेस लिंकअप विथ FRP, हे सगळं एकत्रित आपल्याला करावं लागेल. आणि तशा प्रकारचा एक प्रोग्राम आम्ही दिला आहे. आमची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला विनंती अशी आहे की 100 दिवसाचा जो त्यांचा प्रोग्राम आहे आत्ताचा टार्गेटेड प्रोग्राम, त्या 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये शुगर इंडस्ट्री टाकावी. म्हणजे काहीतरी पुढच्या 5 वर्षामध्ये ही एक पॉलिसी स्ट्रीमलाईन झाली पाहिजे. आणि एकदा स्ट्रीमलाईन पॉलिसी झाल्यानंतर मग, कारण आता इथेनॉलमध्ये 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली आणि ऑल ऑफ अ सडन जर ते थांबलं तर मग सगळेच अडचणीत येतात, आर्थिक संकट निर्माण होतं. तर अशा काही गोष्टी आता ह्या रोडमॅपमध्ये आम्ही करतोय. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बंदी उठावी अशी काही आहे का तुमचा प्रयत्न आहे का? नाही, मुळात तर निवडणुका हा विषय वेगळा आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की आज 400 रुपयापासून 700 रुपयापर्यंत हा वर्किंग लॉस आम्हाला पर टन यायला लागलेला आहे. कारण 5 वेळा FRP वाढली आणि MSP मात्र तिथंच आहे. त्यामुळं लिक्विडिटी जी आहे आणि त्याचा जो वर्किंग लॉस आहे, त्यामुळे ते काय गणित बसायलाच तयार नाही. आणि मला एक काळजी अशी वाटते की 25-26चा गळीत हंगाम आहे ना, हा देशामध्ये हिस्टॉरिकल होईल, बंपर क्रॉप आहे. म्हणजे आता ज्या पद्धतीने शेतकरी आता ऊसाच्या लागवडी करायला लागला आत्ता, आणि तो फार ॲलर्ट आहे. ज्या क्षणाला त्याला वाटतं धरण भरलेलं आहे त्या क्षणाला तो इकडे शुगरचं प्लांटेशन करतो, कारण ते धरणातलं पाणी 12 महिने मिळणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय व्हावा असा आमचा प्रयत्न आहे.
सर, राज्यामध्ये जे तुमच्यासोबत आहे, म्हणजे तुमच्यासोबत म्हणजे सत्ताधारी पक्षासोबत आहे, त्या साखर कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना होते, पण जे तुमच्या विरोधात आहे त्यांचे अनेक कारखान्यांची जे कर्ज आहे त्याची पुनर्रचना झाली नाही, अशी तक्रार अनेकांनी केलेली आहे. नाही, कर्जाचं रिस्ट्रक्चरिंगचं धोरण ज्यावेळेस ठरतं ते काय असं कुठल्या कारखान्याचं नाव बघून ठरत नाही, कारण ती एक पॉलिसी ठरते. आता तुमचा प्रश्न स्पेशल असेल तो NCDCच्या बाबतीतला असेल, तर NCDCकडं राज्य सरकारकडून जे प्रपोजल येतात, शेवटी NCDCकडं दोन टाईपचे कर्ज पुरवठा करण्याची सिस्टीम आहे. एक डायरेक्ट लोन सिस्टीम आहे, ती त्या कारखान्याचं फायनान्शियल रेकॉर्ड बघतात आणि त्याप्रमाणे त्यांना ते कर्ज पुरवठा करतात डायरेक्ट, त्याला कोणाचाही त्याच्यामध्ये इंटरफेरन्स नसतो. आत्ता मी त्या बोर्डावर आहे, आता मी तुम्हाला नावं पण नंतर सांगेल. ज्यांचे प्रपोजल आमच्या बोर्डामध्ये आले आम्ही ते क्लिअर केले. दुसरा रूट आहे NCDCमध्ये, तो रूटेड थ्रू स्टेट गव्हर्नमेंट आहे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट त्याची गव्हर्नमेंट गॅरंटी घेतं आणि तो प्रस्ताव आमच्याकडे पाठवतो NCDCकडे. आता आमच्याकडे जे स्टेट गव्हर्नमेंट थ्रू रूटेड जे प्रस्ताव आले होते ते आले तसेच्या तसे आम्ही मंजूर करून खाली पाठवले, कारण तो स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये शेवटी चेअरमन कोणी असेल, कुठल्या सहकारात काय पक्षपेक्षा हा काय प्रकार नसतो, शेवटी शेतकऱ्यांच्या संस्था आहेत आणि मला असं वाटतं शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला जेवढी मदत करता येईल तेवढं धोरण हे आमचं राष्ट्रीय फेडरेशनचं राहिलेलं आहे आणि NCDCचं पण राहिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.